कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करताना महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येते आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आता नातेवाईक करतायत। तर वैजापूर तालुक्यातील मनूर गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय आणि कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्याचं डॉक्टरांनी यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। बातमी आपण पाहतोय संभाजीनगरमधून। कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करताना महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणे या महिलेचा मृत्यू झाला असा आरोप त्यांचे नातेवाईक करतात। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी नितीन थोरात आपल्या सोबत फोन लाईन वरून आहेत। नितीन, नेमका प्रकार काय घडलाय, काय आरोप करतायत नातेवाईक आणि काय स्पष्टीकरण दिलेलं आहे डॉक्टरांनी? वैजापूर तालुक्यातल्या मनूर गावातली घटना आहे। सखुबाई विश्वास मोरे असं मयत झालेल्या महिलेचं नाव आहे। मंगळवारी दुपारी 3 वाजता संभाजीनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मनूर येथे येथील तिला शस्त्रक्रियेसाठी दाखल केले असते। तिच्यावरती डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची उपचार केले। मात्र 7 ते 8 तासानंतर तिला चहा बिस्किट खाण्यासाठी दिल्यानंतर तिला अचानक त्रास सुरू व्हायला लागल्यानं डॉक्टरांनी तिला घाटी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांना सांगितले। मात्र अखेर तिचा तिथे गेल्यानंतर मृत्यू झाला। त्यानंतर नातेवाईक अतिशय संताप्त झालेले आहे आणि डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। मात्र या सगळ्या आरोपानंतर आपण वैजापूर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी इंदुरीकर यांच्याशी संपर्क साधला आहे। असा कुठलाही हलगर्जीपणा झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र तिचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र शवविच्छेद अहवालानंतरच सांगता येईल अशी देखील प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे। श्रद्धा, नक्कीच नितीन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत वैद्यकीय अधिकारी योगेश परिहार सर आपल्यासोबत आहेत। डॉक्टर, आपण पाहतोय की मतलब एक महत्त्वाची अपडेट येते। कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करताना महिलेचा मृत्यू झालाय। संभाजीनगरमधून बातमी आलेली आहे आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप नातेवाईक करतात। हॅलो, हा, रुग्णांनी केलेल्या आरोपामध्ये काही म्हणजे तथ्य नाहीये, कारण इथे शस्त्रक्रियेनंतर महिला एकदम व्यवस्थित होती। म्हणजे तिला 7 घंट्यानंतर तिला चहा बिस्किट वगैरे देण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर आम्ही राऊंड घेतल्यानंतर तिची तब्येत व्यवस्थित होती। मग नंतर नातेवाईकांनी आम्हाला येऊन म्हणजे आवाज दिला की थोडंसं रेस्टलेस वगैरे वाटतं म्हणून। तर मग तिचा आम्ही बीपी वगैरे तपासला असता की थोडासा लो आढळून आला। आम्ही तिच्यावर प्राथमिक उपचार करून लगेचच तिला संभाजीनगरला घाटीमध्ये रेफर केलं। नक्कीच योगेशजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।